हॅलो फ्रेंड्स, तर 2 दिवस आपण ही स्टोरी अपलोड केलेली नाही आहे, तर त्यासाठी खरंच मनापासून सॉरी गेल्यामुळे ते मला जमलं नाही, पण आता कंटिन्यू नक्की करेल. पण तो तिची काळजी घेतो देखील. जर तुम्हाला विश्वास नसेल तर थोडं वाट बघा, तो काहीतरी नक्कीच करेल, असं म्हणत जान्हवी खन्ना हसू लागली. कबीरचं दुसऱ्या बाजूला असलेलं रूम, कबीर आपल्या खोलीत जाता संतापलेला होता. त्याने बेडवर ठेवलेली सर्व वस्तू जमिनीवर फेकायला सुरुवात केली. त्याच्या डोळ्यामध्ये राग स्पष्ट दिसत होता. त्याचा चेहरा अगदी एखाद्या राक्षसासारखा दिसत होता. रागाने सगळं अस्तव्यस्त केल्यानंतर त्याने फोन काढला आणि आपल्या पर्सनल बॉडीगार्डला कॉल केला. काही क्षणातच बॉडीगार्डने फोन उचलला आणि त्यावर कबीर संतापाने ओरडला. इशिता कॉलेजमध्ये कुठे कुठे गेली? तिचा प्रत्येक मुवमेंट मला लगेच पाहिजे. आणि लक्षात ठेव, तुझ्याकडे फक्त 1 तास आहे. जर 1 तासाच्या आत तू ते CCTV फुटेज मला आणून दिलं नाहीस तर तुझी नोकरी गेलीच म्हणून समज. हे बोलून कबीरने संतापाने फोन कट केला. फोन ठेवल्यानंतर कबीर जो आहे तो बेडवर बसला आणि त्याचनंतर मात्र इकडे स्वतःशी बोलू लागला. जर खरंच राघवने इशिताकडून किस मागितलं असेल तर मी त्याला सोडणार नाही. पण जर इशिता खोटं बोलत असेल, तर माझं वाचवण्यासाठी गोष्टी बनवत असेल, तर मी तिला सगळ्यांसमोर संपवून टाकेन. माझ्या परिवारासमोर आज मला एकटं राहावं लागते आणि त्याची कारणीभूत हीच मुलगी आहे. माझं कुटुंबही आता माझ्या विरोधात गेले, पण मी हे होऊ देणार नाही. फक्त एकदा समजलं पाहिजे कोण खोटं बोलतंय आणि कोण खरं. मग मी दाखवून देईन की मी काय करू शकतो. असं म्हणत त्याने पुन्हा फोन काढून कोणाला तरी कॉल केला. काही वेळ ते त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर त्याने फोन बेडवर ठेवला आणि वॉशरूममध्ये गेला. थोड्या वेळाने जेव्हा तो वॉशरूममधून बाहेर झाला, तेव्हा त्याने पाहिलं की खोलीत तो एकटाच आहे. त्याने नजर टाकून बाल्कनीकडे पाहिलं. दरवाजा तसाच उघडा होता. तो इशिताला घेऊन तिथून गेला होता. म्हणजे इशिता अजूनही खोलीत परतलेली नव्हती. हे लक्षात येताच तो पुन्हा बेडवर बसला. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं. कबीरने तात्काळ फोन उचलून बॉडीगार्डने पाठवलेली CCTV फुटेज पाहायला सुरुवात केली. त्या सगळ्या व्हिडिओमध्ये इशिता फक्त 2 ठिकाणी दिसत होती. एक म्हणजे क्लासरूमकडे जाणारा रस्ता आणि दुसरं म्हणजे लायब्ररी, जिथे तिच्याकडून खूप सारं काम करून घेतलं जात होतं. हे सर्व पाहून कबीर संतापून म्हणाला, म्हणजे राघवने तिच्यावरून थप्पड मारल्याचं बक्षीस म्हणून तिला काम करायला लावलं. याला धडा शिकवायलाच हवा. असं म्हणत त्याने कोणाला तरी मेसेज केला. अंगदचं घर. अंगद आपल्या म्युझिक रूममध्ये बसून गाण्याची प्रॅक्टिस करत होता. तेवढ्या त्याच्या फोनवर त्याचा मित्र ईशानचा व्हिडिओ कॉल आला. कॉल पाहून अंगदने फोन उचलून टेबलवर ठेवला आणि स्वतः खुर्चीवर बसून गिटार वाजवू लागला. फोनच्या स्क्रीनवर ईशानने अंगदला गिटार वाजवताना पाहिलं आणि तो हसून म्हणाला, वाटतं मी तुला डिस्टर्ब केलं. तू जर सध्या मोकळा नसेल तर मी नंतर कॉल करतो. त्यावर अंगद हसत म्हणाला, असं काही नाही, मी फक्त निवांत बसून मागी गाणी गुणगुणत होतो. मी सध्या मोकळाच आहे. पण तू एवढ्या वेळेला मला कॉल का केलास? काही विशेष झाले का? कारण तू तर फारसं कधी कॉल करत नाहीस. त्यावर ईशान हसून म्हणाला, नाही, काही खास नाही. उद्या अजयची बर्थडे पार्टी आहे, तर तो पार्टी देतोय. त्याने मला सांगितलंय की मी तुला देखील कॉल करून आमंत्रण द्यावं. खरं तर तो स्वतःच तुला कॉल करणार आहे, पण मी म्हटलं आधी मीच विचारावं, येणार का उद्या? ईशानच्या बोलण्यावर अंगद हसत म्हणाला, जर अजय स्वतः कॉल करून आमंत्रण देईल तर नक्कीच येईल. कारण ज्याचा वाढदिवस आहे त्यानेच जर मला बोलावलं नाही तर मी कशाला जाऊ? आता तरी त्याने मला कॉल केलेला नाही, पण केल्यावर मी तुला नक्की कळवेन. त्यावर ईशान हसून म्हणाला, फिकीर करू नको.
तो तुला नक्की कॉल करेल. बहुतेक तो आता कबीरच्या घरी कॉल करत असेल, कारण त्याला कबीरची बहीण आणि तिच्या मैत्रिणीला सुद्धा आमंत्रण द्यायचं आहे. हे ऐकताच अंगद गोंधळून म्हणाला, हुज वाईफ? म्हणजे कबीरची बायको? ती कुठून आली आता? त्यानंतर हे ऐकून ईशान अचानक गप्प झाला. त्याला आपली चूक लक्षात आली. मग तो बोलण्याची दिशा बदलत हसून म्हणाला, अरे नाही रे, माझा अर्थ असा होता की कबीरची बहीण आणि तिची मैत्रीण ज्या सध्या एकत्र राहतात, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. जरी प्रत्यक्ष भेट झालेली नाही. तिच्या मैत्रिणीचं नाव इशिता आहे. माझं तिच्याशी ऑनलाईन बोलणं झालं होतं. खूप छान आहे ती. थोड्या वेळापूर्वी माझं अनाया आणि मयंकशी पण बोलणं झालं होतं, पण इशिताशी अजून नाही झालं, कारण आज ती कॉलेजला गेली होती आणि कॉलेजमध्ये कुठल्या तरी मुलाने तिच्याशी गैरवर्तन केलं, म्हणून तिचा मूड खूपच खराब आहे. ईशानच्या तोंडून इशिता हे नाव ऐकताच अंगदचे डोळे क्षणभर लहान झाले. तो ताबडतोब टेबलवरचा फोन उचलून आपल्या हातात घेतो. अंगद, इशिता आणि राघव कॉलेजमध्ये तिच्यासोबत काय झालं? असं काय झालं की इशिता मॅडमचा मूड इतका खराब झाला? तू मला सगळं नीट सांग, अंगदने विचारलं, आणि तेही इशिताला. ईशाने अंगदची इशितासाठीची काळजी पाहून हसतच उत्तर दिलं, तू इतका का चिंतेत पडलास? आणि तसंसुद्धा जे काही झालं ते आता कबीर सांभाळेल. सध्या इशिता मॅडम कबीरच्या घरीच राहते, पण तू तरीही जायचं म्हणतोयस? काहीतरी कारण असणारच. मी सांगतो तुला. थोड्याच वेळापूर्वी माझी अनयाशी बोलणी झाली. तिने सांगितलं की आज कॉलेजमध्ये ती आणि इशिता पहिल्यांदाच लेक्चरसाठी जात होत्या आणि त्याच वेळी राघव नावाचा एक मुलगा त्यांच्या समोर आला. त्याने इशिता मॅडमला म्हटलं की तो तिला फक्त तेव्हाच लेक्चर हॉलमध्ये जाऊ देईल जेव्हा ती त्याला किस करेल. हे ऐकून इशिताला खूप वाईट वाटलं आणि तिने त्याच्यावर थेट हात उचलला. त्याचा बदला घेण्यासाठी राघवने तिला पूर्ण दिवस कामाला लावलं. आणि इशिता इतकी चांगली मनाची आहे की तिने कशालाच विरोध केला नाही. खरं सांगू का, मला सुद्धा हे ऐकून खूप राग आला होता. मान्य आहे की तो प्रिन्सिपलचा मुलगा आहे, पण त्यामुळे त्याला कोणत्याही मुलीशी वाईट वागण्याचा अधिकार मिळतो का? मी जर तिथे असतो ना, तर कदाचित त्याला जिवंत सोडलं नसतं. आता बघ कबीर काय करतोय त्याचं. ईशानचं हे ऐकून अंगदचा राग अनावर झाला. त्याने मुठ्ठी आवळत विचारलं, हे तेच कॉलेज आहे ना जिथं इशिता मॅडम नुकतीच प्रवेश घेऊन गेली होती? आणि हाच तो राघव आहे ना, प्रिन्सिपलचा मुलगा? ईशाने होकारार्थी मान हलवली आणि त्यानंतर आता पुढे पाहून अंगद संतापून म्हणाला, कोणीही काही करेल किंवा नाही, पण मी त्या राघवला नक्की सोडणार नाही. आणि त्यानंतर त्याची हिंमत कशी झाली इशिता मॅडमशी असं वागण्याची? उद्या कॉलेजमध्ये तो राघव मला दिसला नाही म्हणजे समज की तो अजून जिवंतच नाही. अंगदच्या चेहऱ्यावरचा राग आणि इशितासाठीची काळजी पाहून ईशान थोडा चकित झाला. तो डोळे बारीक करत म्हणाला, पण तू इतकी काळजी का करत आहेस? माझा मुद्दा म्हणजे इशिता मॅडम बरोबर हेच झाले आणि तू त्यांना इतकं का ओळखतोस? तू त्यांना आधीच भेटलेला आहेस का? तुझ्या बोलण्यावरून तर तसंच वाटतंय. तू त्यांच्या संपर्कात आहेस का? तुझ्या डोळ्यातून स्पष्ट दिसतंय की तू त्यांना आवडतोस. बघ अंगद, तू मला सांगू शकतोस, मी तुझा मित्र आहे. ईशानचं बोलणं ऐकून अंगदला जाणवलं की तो रागाच्या भरात काय काय बोलून गेलाय. मग तो थोडा शांत झाला आणि हसत म्हणाला, मी फक्त एकदाच भेटलोय त्यांना आणि फारशा गप्पासुद्धा नाही झाल्यात.
पण जितक्या झाल्या त्यातून मला जाणवलं की त्या खूप खूप छान मुलगी आहेत. मी त्यांचा खूप आदर करतो मनापासून. असो, हे सगळं सोड. तू उद्या कॉलेजला जाणार असलास तर मी पण येणार आहे. अजिंक्यचा फोन आला की मी निघतो. सध्या मी माझ्या गाण्याची प्रॅक्टिस करत आहे. नंतर बोलतो, असं म्हणत अंगदने फोन कट केला. फोन ठेवल्यावर तो तडक आपल्या खोलीतून बाहेर पडला आणि नेमका त्याचा जिजाजी आशिष समोर आला. आशिष त्यावेळी आपल्या पत्नी शिवानीकडे जात होते. त्यांनी अंगदला रागाने घराबाहेर जाताना पाहिलं आणि त्याला थांबवत म्हणाले, काय झालं सालेसाहब, तुम्ही इतक्या रागात बाहेर का जाताय? कितीदा सांगितलं इतक्या रात्री एकटे बाहेर जाऊ नका. तुमच्या आईला समजलं ना तर ती आमच्यावरच रागवेल. आणि त्यानंतर आशिषचं हे ऐकून अंगद थोडा थांबला. मागे वळून पाहिलं. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. हे पाहून आशिष लगेच समजून गेला की काहीतरी गंभीर आहे. मग त्याने त्याचा हात पकडत विचारलं, इशिता मॅडम बरोबर काही झालंय का? इशिता हे नाव ऐकून अंगदने पुन्हा रागाने हात घट्ट आवळत उत्तर दिलं, जिजाजी, कॉलेजमध्ये राघव नावाच्या एका मुलाने इशिता मॅडमसोबत गैरवर्तन केले आणि मी त्याच्याकडे चाललोय. जोपर्यंत त्याचं रक्त माझ्या हातांनी सांडणार नाही तोपर्यंत मला शांतता नाही. हे ऐकून आशिष स्तब्ध झाला. तो म्हणाला, अंगद, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहीत आहे का तुम्ही किती संतापलेले आहात? जे झालंय ते चुकीचं आहे, पण बदला घेण्यासाठी वेळ असतो. एवढ्या रात्री बाहेर जाणं योग्य नाही. उद्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही सगळं नीट हाताळू शकता. मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही. तुमची बहीण झोपली असेल, पण जर तुम्ही बाहेर गेलात तर मी तिला उठवेन आणि तिला सांगेन की तिने तुझ्या आईला फोन करावा. तुमची आई जर इथे आली तर ती तुला घेऊन जाईल आणि मग तुला इशिता मॅडमपासून कायमचं दूर राहावं लागेल. हे ऐकून अंगद चकित झाला. तो म्हणाला, तुम्ही काय बोलत आहात जिजू? आईला काहीही सांगू नका. तिला कळलं तर ती मलाच घरी बोलावेल आणि मी कधीच इशिता मॅडमला भेटू शकणार नाही. मी आत्ताच्या आता बाहेर जाणार नाही, पण उद्या कॉलेजमध्ये जाऊन त्या राघवला धडा शिकवणारच. आणि यासाठी ना तुम्ही मला थांबवू शकता ना दीदी, असं म्हणत अंगद रागाने निघून गेला. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये अनाया इशिताला घेऊन कॉलेजला आली होती. आज इशिता मनातून खूप घाबरलेली होती आणि हे अनायाने लगेच ओळखलं. संपूर्ण रस्त्यात अनयाने तिच्याशी खूप बोलायचा प्रयत्न केला, पण इशिताने काहीच प्रतिसाद दिला नाही, ज्यामुळे अनयाला खूप वाईट वाटलं. कॉलेजमध्ये आल्यावर अनयाला लक्षात आलं की इशिता खरंच घाबरली आहे. तिने लगेच तिचा हात पकडला आणि विचारलं, काय झालं इशिता? तू एवढी घाबरलेली का आहेस? मी बघते की तू रस्ताभर गप्पच होतीस. काही प्रॉब्लेम आहे का? तू राघवबद्दल विचार करत होतीस का? जर खरंच त्याच्यामुळे घाबरतेस तर ती योग्य नाही. त्याच्या नावाने तू घाबरू नकोस. तो तुझं काहीही वाकडं करू शकत नाही. आणि तुला आठवतंय ना आपल्याकडे किती लोक आहेत? मयंक भाऊ सुद्धा केव्हाही इथे येतील आणि राघवची प्रिन्सिपलकडे तक्रार करतील. आपण आज क्लासमध्ये लेक्चर अटेंड करू आणि आज जर राघवने तुला काही कामासाठी बोलावलं तर तिथे जायचंच नाही. अनाया इशिताला म्हणते. अनाया बोलल्यानंतर इशिता घाबरत म्हणाली, मी तर कॉलेजला जायचंही नाही म्हणत होते, पण राघव हा कॉलेजच्या प्रिन्सिपलचा मुलगा आहे आणि जर आपण त्याचं ऐकलं नाही तर तो आपल्यासोबत काहीही करू शकतो. तो आधीपासूनच आपल्या मागे लागला आहे. आणि त्यानंतर इशिताचं हे बोलणं ऐकून अनाया तिच्याकडे बघू लागली. अनाया काही बोलण्याआधीच राघव अनिकासोबत त्यांच्या समोर आला.
राघवला अचानक समोर पाहून इशिता घाबरून 2 पावलं मागे सरकली. इशिताला घाबरलेलं पाहून राघव हसत म्हणाला, एकाच दिवसात तू माझ्याबद्दल इतकं विचार करायला लागलीस का, की माझा विचार तुझ्या डोक्यात घर करून बसलाय? मला वाटलं नव्हतं की तू मला एवढे लक्षात ठेवशील. राघव इशिताला म्हणतो, काही असं तर नाही ना की काल मी मागितलं होतं ते आज तू द्यायला आली आहेस? जर तसंच आहे तर मग तू मला थप्पड का मारलीस? की तू सगळ्या कॉलेजला दाखवू इच्छितेस की तू खूप सुसंस्कारित आहेस? की सगळ्यांच्या नजरेत तू चांगली दिसावी म्हणून सगळं मुद्दाम करत आहेस? जर तू सगळ्यांसमोर मला किस करू शकत नाहीस तर काही हरकत नाही. मी तुला माझ्या रूममध्ये घेऊन जातो, तिथे हवं तेवढं किस कर. कुणीही आपल्याला डिस्टर्ब करणार नाही, राघव इशिताला म्हणतो. हे ऐकून इशिता संतापून म्हणाली, काल मी तुला थप्पड मारली होती कारण तू माझ्याकडे किस मागितलं होतंस. वाटतंय पुन्हा थप्पड खायचं आहे तुला, म्हणूनच पुन्हा तसंच वागत आहेस. मी तुला आधीच सांगते, आमचं तुझ्याशी काही वैर नाही. आम्ही इथे शिकायला आलो आहोत, तर आम्हाला शिकू दे. नाही तर मी थेट प्रिन्सिपलकडे जाऊन तुझी तक्रार करीन, इशिता राघवला म्हणाली. इशिताचं हे ऐकून राघव पुन्हा हसत म्हणाला, कोणत्या प्रिन्सिपलकडे? माझ्या वडिलांकडे जायचं आहे तुला? जा, मी नाही अडवणार. पण एक लक्षात ठेव, त्यानंतर या कॉलेजमध्ये तुझ्यासोबत जे होईल ते ना तू कधी कल्पना केली आहेस ना इथल्या कुणी. राघव आणखीनच इशिताला धमकावतो. राघवचं बोलणं ऐकून इशिता अजूनच घाबरली, पण ती त्याला हे दाखवू इच्छित नव्हती. म्हणूनच तिने अनयाचा हात पकडून तिथून निघायचा प्रयत्न केला. पण जसं त्या दोघी राघवसमोरून पुढे जायला लागल्या तसंच त्याने इशिताचा दुसरा हात पकडून तिला थांबवलं. आणि त्यानंतर राघवने तिचा हात इतक्या जोरात पकडला होता की तिला खूप दुखायला लागलं. ती हात सोडवायचा प्रयत्न करत होती, पण राघव तिचा हात मुरडत तिला आपल्याकडे खेचू लागला. हे बघून अनया संतापून राघवच्या जवळ आली आणि त्याच्या कॉलरला पकडून म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मैत्रिणीचा हात पकडायची? तिचा हात सोड, नाहीतर माझा हात तुझ्या तोंडावर जाईल. अनयाचं हे ऐकून राघव हसून म्हणाला, तू काही जास्तच तिची चमची बनतेस. वाटते की तुलाही तुझ्या मैत्रिणीसारखंच धडा शिकवायला हवा. असं म्हणताच त्याने अनिकाला इशारा केला. अनिका जी बाजूलाच उभी राहून मज्जा घेत होती, तिने राघवच्या इशाऱ्यावरून अनयाला त्याच्यापासून दूर ढकललं. इशिता अजूनही राघवपासून घाबरत होती. राघव तिचा चेहऱ्यावरचा तो भीतीचा भाव स्पष्ट दिसत होता. तो अजूनही तिचा हात घट्ट पकडून होता आणि इशिता स्वतःला सोडवायचा आटोकाट प्रयत्न करत होती. राघव तिच्या जवळ ओढत म्हणाला, तू प्रयत्न करत राहा, पण माझ्यापासून सुटणं शक्य नाही. तुझं हे सौंदर्य माझ्या डोळ्यांना टोचतंय. तुझं निरागसपण माझ्या मनाला शांतता देते. तुझ्या चेहऱ्यावरील भीती मला समाधान देते. एकदा माझ्या गालावर किस करून बघ. मी तुझा हात सोडतो, पण मनातून नाही, कारण माझ्या हृदयात तू घर करून बसली आहेस. आणि आता राघवच्या मनातून तू केव्हाच मोकळी होशील जेव्हा तू राघवची होशील. त्याच्या या बेशरम बोलण्याने इशिताला खूप वाईट वाटलं. तिचे डोळे पाणावले. सगळेजण हे बघून फक्त हसत होते. अगदी काही जण तर तिला राघवला किस करण्यासाठी हुटिंगही करत होते. हे सगळं ऐकून इशिताने डोळे घट्ट बंद केले. राघव तिच्या चेहऱ्याकडे झुकत होता, पण तो काही करायच्या आधी सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष कॉलेजच्या मुख्य गेटकडे गेलं, जिथून 3-4 आलिशान गाड्या आत येत होत्या. त्या गाड्यांचा थाट बघून सगळ्यांच्या तोंडात बोट गेलं.
कोट्यवधी किमतीच्या त्या गाड्या थेट मुख्य गेट ओलांडून त्यांच्यासमोर येऊन थांबल्या आणि त्याचनंतर गाड्यांचा आवाज ऐकून इशिता आणि अनायाही त्या दिशेला बघू लागल्या. इशिता गाड्यांना ओळखू शकली नाही, पण अनयाने ती ओळखली. गाडी बघून अनयाच्या चेहऱ्यावर एक मोठं हास्य उमटलं. तिला वाटलं मयंक आला आहे, पण ती तिची सर्वात मोठी चुकीची समजूत होती, कारण तिथे आलेला मयंक नव्हे तर कबीर होता. आणि त्याचनंतर कबीर गाडीतून बाहेर उतरला तेव्हा अनया आणि इशिता दोघीही स्तब्ध झाल्या. कबीरने डोळ्यांवर चष्मा घातलेला होता आणि कोट सरळ करत समोर पाहू लागला, जिथे राघवने अजूनही इशिताचा हात पकडला होता. कबीरचं लक्ष तिच्या हातांवर होतं. राघवने कधीही कबीरला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं, पण नाव मात्र ऐकलं होतं. प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याला धक्का बसला. इशिता ज्या गोंधळात होती ती अनया देखील होती, पण कबीरला बघून अनया रडत म्हणाली, कबीर भाऊ. कबीर भाऊ हे नाव अनयाच्या तोंडून ऐकून राघवला अजूनच आश्चर्य वाटलं. तोच कबीर वेगाने चालत राघव जवळ आला. त्याने आधी इशिताच्या हाताकडे पाहिलं, मग चष्मा काढला. कबीरच्या डोळ्यांमध्ये प्रचंड राग होता. तो राग बघताच राघवने एक क्षणही न घालवता इशिताचा हात सोडून दिला. राघवच्या चेहऱ्यावर घाबरलेपण स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यात इशिता पटकन जाऊन कबीरच्या मागे लपली. कबीरने जेव्हा पाहिलं की इशिता त्याच्या मागे आली आहे, तेव्हा त्याने तिचे हात पकडले आणि त्या हातांवरच्या जखमांचे निशाण पाहू लागला. कारण राघवने जेव्हा इशिताला जोरात पकडलं होतं, तेव्हा त्याच्या बोटांचे ठसे तिच्या हातांवर उमटले होते. इतकं घट्ट पकडलं होतं की ते निशाण फारच खोल गेले होते. असं दिसत होतं की जणू कोणीतरी तिच्या हातांवर पट्ट्याने मारलं आहे, कारण हात पूर्णपणे लाल झाले होते. त्यावेळी राघव आणि अनिका दोघेही घाबरलेले होते. अनिका अनयाचा हात धरून उभी होती, पण अनयाने पाहिलं की अनिकाने तिचा हात सोडला आहे, तर ती पटकन कबीरजवळ जाऊन म्हणाली, भाऊ, बरं झालं तुम्ही आलात. तुम्हाला माहीत आहे का, हा पुन्हा इशिताकडे किस मागत होता आणि जेव्हा इशिताने नकार दिला तेव्हा याने तिला पकडून टाकलं. अनयाचं बोलणं ऐकून सुद्धा कबीरचं लक्ष अजूनही फक्त इशिताच्या जखमांवर होतं. त्याने दुसऱ्या हाताने तिच्या जखमा नीट पाहिल्या. इशिता मात्र त्याच्या या वागण्याने थोडी गोंधळली होती. तिला अजिबात वाटलं नव्हतं की कबीर तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करेल, पण सुदैवाने कबीरने अजूनही हातमोजे घातलेले होते. त्यामुळे तिला फारसा विचार करावा लागला नाही. पण अनया मात्र विचारात पडली होती, कारण कबीरने हातमोजे घालून इशिताला स्पर्श केलेला पाहून तिला वाटलं की तिचा भाऊ अजूनही इशिताला स्पर्श करायला टाळतोय. अजूनही त्याच्या मनात तिच्याबद्दल द्वेष आहे. पण तिला कुठे माहिती होतं की कबीर भाऊ फक्त इशितालाच नव्हे तर कोणालाही सहज स्पर्श करू शकत नाही. कबीर तब्बल 5 मिनिटं इशिताच्या जखमा शांतपणे पाहत राहिला. नंतर तो सरळ राघवजवळ गेला आणि त्याच्या कॉलरला हात लावत म्हणाला, तुझे वडील या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत ना, बरोबर ना? तर मग मी तुला एक संधी देतो. चॅलेंज नाही, संधी. जर तुला वाटतं की मी कबीर खन्ना तुझ्या बापाला या कॉलेजमधून बाहेर काढू नये, तर तुला सर्वांसमोर इशिताची कान पकडून माफी मागावी लागेल. जर तुला या कॉलेजमध्ये राहायचं असेल तर तसंच करावं लागेल, नाहीतर मला तुला आणि तुझ्या बापाला कॉलेजमधून बाहेर काढायला काही वेळ लागणार नाही. नीट विचार कर. तुझ्या मूर्खपणामुळे तुझ्या वडिलांची नोकरीही जाईल आणि अशी जाईल की पुन्हा कुठेही त्यांना किंवा तुला नोकरी मिळणं शक्य होणार नाही. कबीरचं हे बोलणं ऐकून राघवच्या डोळ्यात आश्चर्य उभं राहिलं. त्याला काहीच कळत नव्हतं.
एवढा मोठा माणूस कबीर खन्ना इशिताची मदत का करतोय? राघवला एवढं तरी माहीत होतं की इशिता एक मध्यमवर्गीय मुलगी आहे आणि अशा मुली एवढ्या श्रीमंत मुलांना आपल्या जाळ्यात कशा काय अडकवतात. हे सगळं विचार करत तो राक्षसी हसत म्हणाला, वा इशिता, म्हणजेच तुझ्याजवळ एवढा श्रीमंत मुलगा आहे म्हणून तू माझ्या फंदात अडकत नव्हतीस. कारण तू याच कबीर खन्नासोबत रात्री त्याच्या रूममध्ये असत असशील. म्हणूनच काल मी जेव्हा केस मागितलं तेव्हा तू त्याला जाऊन सांगितलं आणि आज पहा कसा हा माझ्यावर डाफरतोय. राघव म्हणाला, मी कुणालाही घाबरत नाही आणि मी माफी मागणार नाही. आणि एक सांगतो, जेव्हा ही मुलगी तुला रूममध्ये सुख देऊ शकते तर मला कॉलेजमध्ये का नाही देऊ शकत? जेव्हा ती तुला यूज करू शकते तेव्हा मी तिला यूज का नाही करू शकत? दुसरीकडे अंगद कॉलेजमध्ये पोहोचला होता. तोही इशिताची मदत करण्यासाठी आला होता. पण जेव्हा त्याने पाहिलं की कबीर आधीच इशिताची मदत करत आहे तेव्हा तो बाहेरच थांबून सगळं पाहू लागला. कबीर निघून गेल्यावर अंगद गप्प बसून गाडीत बसून घरी गेला. थोड्या वेळाने अंगद घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची बहीण प्रिशा आणि जिजाजी आशिष सोफ्यावर बसले होते. प्रिशाने जेव्हा पाहिलं की अंगद उदास चेहरा घेऊन घरात येतोय तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला खून केली. ते पाहून आशिष हसत अंगदजवळ येऊन म्हणाला, का हो सालेसाहेब, चेहरा असा लटकलेला का? तुम्ही तर इशिताची मदत करायला कॉलेजला गेलात ना, मग आता असा उदास चेहरा घेऊन का आलात? तुमचं हे असं चेहरा पाहून वाटते की काही झालं नाही. काही राघवने पुन्हा इशिताजीसोबत काही बदमाशी केली का? आशिषचं बोलणं ऐकून अंगद सोफ्यावर बसत म्हणाला, नाही जिजू, असं काहीही नाही झालं. मी कॉलेजमध्ये गेलो होतो पण तेव्हाच मी पाहिलं की कबीर आधीच आपल्या बॉडीगार्डसोबत इशिताची मदत करायला पोहोचला होता. कबीरला तिथं पाहून मला थोडा धक्का बसला. पण जेव्हा मी पाहिलं की तो इशिताची खरंच मदत करतोय तेव्हा मला फारच विचित्र वाटलं. कारण कबीर खन्ना आपल्या घरच्यांसाठीही विचार करूनच मदत करतो आणि इथे तो इशिताची मदत करत होता. पण दुसरी गोष्ट जी मला खूप लागली ती म्हणजे राघवने इशिताजीबद्दल अतिशय अश्लील आणि नीच बोललं. त्याने असं म्हटलं की कबीर रात्री इशिताला सोबत ठेवतो आणि तो दिवसा ठेवायला मागतो. हे सगळं ऐकून माझ्या मनाला खूप वाईट वाटलं. त्या क्षणी इशिताजी खूप घाबरलेली होती. त्यामुळे तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर आला नाही. माझं मन तर झालं की जाऊन त्या राघवच्या तोंडावर 2 घुशा मारून यावं. पण कबीर तिथे असल्याने मी तसं करणं टाळलं. आणि नंतर प्रिन्सिपलही तिथे आले. त्यांनी राघवला खूप छान धडा शिकवला. राघवने सर्वांसमोर इशिताची माफी मागितली. हे ऐकून आशिष हसून म्हणाला, हे तर फारच चांगलं झालं ना मग. निदान राघवने सर्वांसमोर माफी तरी मागितली. मग आता उदास होण्याचं काही कारण नाही. उलट तुला आनंदच व्हायला हवा की इशिताजीची अब्रू वाचली. ते ऐकून अंगद खोल श्वास घेत म्हणाला, हो मी आनंदी आहे. पण कबीरबद्दल विचार करताना मला अजूनही खूप विचित्र वाटतंय. मी त्याला खूप काळापासून ओळखतो. तो असा माणूस आहे की आपल्या कुटुंबासाठी सुद्धा तो 100 वेळा विचार करतो. त्याला स्वतःचं आयुष्य शांततेत जगायला आवडतं. पण त्याने इशिताजीची मदत केली, तीही अशा व्यक्तीची ज्याचं त्याच्याशी काहीही खास नातं नाही. मला एवढंच माहीत आहे की कबीरची बहीण इशिताची मैत्रीण आहे. पण त्यावरून इशिताचा आणि कबीरचा काही संबंध असावा असं काहीच वाटत नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.